तर फायनली पब्लिक कंप्लीट 1 महिन्यानंतर आम्ही 4 जण घरी निघालेलो आहे. आता मस्त एक कंपनीला पण सुट्टी घेतली. तुम्हाला तर माहिती आहे आम्ही आलो छत्रपती संभाजीनगर इथे इंटर्नशिप करण्यासाठी. आता उद्या आपल्याला कॉलेजला रजिस्ट्रेशन करायला जायचं, त्यामुळे आपण चाललेलो आहे घरी. कंप्लीट 1 महिन्यानंतर आपण घरी चाललोय. ऋषी वहिनी तर पुरी बॅग बिग घेऊन टाकली. हो पवन भाऊ, कसं वाटतं आज आपण घरी जातोय? आणि तिथून आम्ही रूमवरून डायरेक्ट इथपर्यंत पायी पायी चालत आलोय. आम्हाला रिक्षा पण भेटलेली नाही इथं रेल्वे स्टेशन पर्यंत. रिक्षाला हात तिला रिक्षा पण उभी राहिली नाही. आता डायरेक्ट पटरीने पायी पायी आलेलो आहे. आता थोड्याच वेळात आमची ट्रेन पण येते. तर आता मस्त आहे आम्ही तिकीट वगैरे काढून घेतो. तेवढं लाईक करा, सबस्क्राईब करा, तेवढं बेल आयकनला क्लिक करून घ्या. चल तर दाखवतो पुढचा रूट कसा राहतो आमचा, दाखवतो तुम्हाला. रिपब्लिक त्यानंतर आपल्या ऋषी भाऊंनी मस्त की आपल्या 4 पण तिकीट काढून आणलेलं आहे. आता मस्त की ट्रेन पण येते. ट्रेन आल्यावरती दाखवतो त्याच्यामध्ये किती गर्दी आहे. आम्हाला जागा पण राहते का नाही बसण्यासाठी काय माहित आता. तर दाखवतो ट्रेन आले. पब्लिक मस्त की आता आलो आम्ही नगरसोड रेल्वे स्टेशन वरती. आता आपल्याला घ्यायला आता अभि मामा येत आहे आपले. तर मस्त आहे आपला प्रवास पण एकदम भारी झाला. आपल्याला सीट पण भेटलेली होती बसण्यासाठी. प्रवीणला जायचं येवल्याला, तो काय तर घरी येत नाही आपल्या. प्रवीणला तर येवल्याला जायचं. इथं लिफ्ट वाशी पण सुरू झाल्या हो. यांना इथं थोडं सकट जायचंय खाली, तरी पण हे लिफ्टचा वापर करता. अरे मला रे अरे बाप हा इथं आरसाबाने आपला प्रवीण तर डायरेक्ट इथंच केस विचारायला लागला. रस्सा आहे पब्लिक. अरे नको ना त्याच्या संग मस्ती करू. कोण भाऊ तर त्याच्या संगत मस्ती करतोय निसता. तो शुरू होते खत्म हो गई पब्लिक. क्या हुआ? बोलला समझ में नहीं आया. तुला बरोबर समजून जाईल. आम्ही मामा तर आपले वाट पाहूनच उभे होते तिथं, बघू शकता पब्लिक तुम्ही. पब्लिक आपल्याला घ्यायला आम्ही मामा आलेले होते. आज मामा डायरेक्ट झोपेतूनच उठून आलेले वाटतं. झोपेतून उठून आले काय तुम्ही? हा झोपेतून उठून आलेले. आता आपला प्रवीण इथं तिकीट काढतोय. त्याला बोलतोय घरी चालतो, तो घरी पण येत नाही. हॅलो हा कसं आहे पब्लिक? मस्त आहे की घरी आलो होतो. घरी आल्यावरती इतकं भारी वातावरण झालंय ना, एकच नंबर आहे. कंपनीमध्ये तर आम्ही नाईट शिफ्ट करतो, त्यामुळे रात्रभर कंपनीमध्ये राहतो आणि सकाळी आल्यावरती तर रूमवरती झोपले राहतो. त्यामुळे आम्हाला बाहेरचं वातावरण कसं चालू आहे तेच बघता येत नाही. घरी आल्यावरती इतकं भारी वाटलं ना, इतकं भारी वातावरण झालेलं आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा किती भारी वातावरण झालंय आपल्या गावाकडे, एकच नंबर नाही का. मस्त की ढग वगैरे आलेले. इथं मस्त की आपलं खोंड पण हिरवगार झालेलं आहे. त्याची कवळे आणलेली आहे. आता ती घरी नेऊन टाकतो आणि मी खोंड्याची वैरण आपल्या गाईला टाकून देतो. त्यानंतर लगेच जायचं आपल्याला वासरे आणायला. मस्त आहे की आता इकडं गाय बांधलेले. मस्त आहे का आपल्या गाईला चारा टाकून दिला. नंतर पब्लिक घरी मस्त आहे की खोंड वगैरे आणून टाकलं नाही का. आता आलो आपल्या वासऱ्या घेण्यासाठी. घरी आल्यावरती एवढंच काम राहतं भाऊ. गाईंना आणायचं, चरण्यासाठी बांधायचं, परत ते संध्याकाळी चरून वगैरे झालं का परत घरी न्यायचं, बांधून द्यायच्या. एवढंच काम राहतं घरी आल्यावरती. तेव्हा इथं पूर्ण काळ करून टाकलेलं आहे, गवत पूर्ण खाऊन घेतलेलं आहे आणि एक तिकडं बांधलेली आहे. एकदम भारी व्ह्यू झालेला आहे इकडं, बघू शकता तुम्ही. मस्त गेला घेऊन जातो घरी बांधून देतो. आजचा ब्लॉग कसा वाटला तेवढं कमेंट मध्ये कळवा. तेवढं लाईक करून घ्या. ब्लॉग सर्वांना शेअर नक्कीच करून द्या. तेवढं सबस्क्राईब पण करून घ्या बरं का. आणि आजचा ब्लॉग आहे ना खरंच कसा वाटला तेवढं कमेंट करा. कारण की खूप दिवसांनंतर आपला युट्यूब वरती ब्लॉग आलेला आहे. गावाकडे आलो मस्त की जाम तोडला. जाम इतका भारी लागला ना पब्लिक, एकच नंबर नाही का. गावाकडे आल्यावरती इतकं भारी वाटतं. तिकडे त्या कंपन्यांमध्ये इतकं बोर होतं ना, आपण काय करणार, ट्रेनिंगसाठी जावंच लागतंय. आणि जेवढं शक्य होईल माझ्याकडून तेवढं प्रयत्न करेन मी ब्लॉग शूट करण्याचा. तरी पण ब्लॉग वेळेवरती नाही आला तर नाराज होऊ नका, तसा मी प्रयत्न तर करणारच आहे. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग मी इथंच थांबवतो.